Hello students, you are welcome. In this video, today we are going to discuss about the uses of simple present tense. In the last video, we have already discussed about the structure of simple present tense. And in this video, we will see the uses of simple present tense, means where to use the simple present tense and how to use simple present tense. Tense is very important in our day-to-day life, means in our daily conversation. So, used to express routine or habitual or repeated action. म्हणजेच दररोजच्या नियमित सतत घडणाऱ्या क्रिया ज्यावेळेस आपल्याला व्यक्त करायच्या असतात, तीच क्रिया वारंवार होत आहे, पुन्हा पुन्हा होत आहे, हॅबिच्युअल ऍक्शन आहे किंवा रिपीटेड ऍक्शन आहे, ती ज्यावेळेस आपल्याला व्यक्त करायची असते त्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. मग आपण ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस करतो त्यावेळेस काही वर्ड्स वापरत असतो आणि त्या वर्ड्स ते आहेत टाइम वर्ड्स आहेत. ऑलवेज, एव्हरीडे, ऑफन, युजली, समटाइम्स, generally, every day, every week, every month, occasionally, seldom, never, etc. And we know that the verb is controlled by the time and state. And so, when we use tense, at that time we have to discuss or we have to think about time of verb or the state of verb. In the simple present tense, if the the subject is plural, means I, we, you, they, means I is not plural but it is exception. Means at that time we use verb first, means verb first form of verb, and when the subject is third person singular, means he, she, it, Rohit, at that time we use yes or es with verb, means main verb. म्हणजे ज्यावेळेस करता अनेक वचनी असतो किंवा आय असतो त्यावेळेस आपण वर्बचा पहिला फॉर्म वापरत असतो. परंतु ज्यावेळेस करता हा तृतीय पुरुषी एकवचनी असतो त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो. मग तो यस प्रत्यय कधी लागतो आणि इयस प्रत्यय केव्हा लागतो हे आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर पहा, आपण इथं हे पाहणार आहोत की हॅबिच्युअल ऍक्शन कशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स व्यक्त करत असताना हॅबिच्युअल ऍक्शन व्यक्त करत असताना सिंपल प्रेझेंट टेन्स कसा वापरला जातो. बघा, रोहित युजली ड्रिंक्स कॉफी, मीन्स इट्स हिज हॅबिच्युअल ऍक्शन, मीन्स एव्हरी डे रोहित ड्रिंक्स कॉफी, नॉट टी, नॉट मिल्क बट कॉफी. Rohini goes to temple every day. It's Rohini's habitual action, Rohini's habit. She used to go to temple every day. We read the Lokmat paper daily. Means it's our habit. Daily, every day, we read Lokmat paper. Raju never comes here. राजू कधीच येत नाही, इथे येत नाही. बघा, आणि दुसरा उपयोग काय आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा की युनिव्हर्सल ट्रूथ व्यक्त करताना, म्हणजेच त्रिकालबाधित सत्य व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. आणि बघा, द सन, फॉर एक्झाम्पल, द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो हे आपल्याला माहित आहे.
It's reality, it's universal truth. And when we express the universal truth at the time, we use simple present tense. The earth moves around the sun. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते, हे सुद्धा सत्य आहे. ते कालही 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळत होतं, आजही 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळत आहे, आणि उद्या भविष्यात सुद्धा ते काय होणार आहे, 100 डिग्री सेल्सिअसलाच उकळणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि त्यामुळं त्यावेळी काय केलं जातं की अशा गोष्टी व्यक्त करण्यासाठी किंवा अशा गोष्टी युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी जर कुठला काळ उपयोगी पडत असेल किंवा कुठला काळ वापरावा लागत असेल तर तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा तिसरा उपयोग काय आहे, तिसरा यूज आहे द फॅक्ट विच एक्झिस्ट ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. आपण ज्यावेळेस बोलतोय तर बोलण्याच्या वेळी काय आहे, ते फॅक्ट आहे, ते वास्तव आहे, सत्य आहे, आणि तेव्हा सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, शुगर कॉस्ट आरएस 40 किलोग्रॅम पर किलोग्रॅम. म्हणजे साखर ही आता किती आहे, बोलतो त्या क्षणी तिचा भाव काय आहे, 40 रुपये किलो असा भाव आहे. आणि अशा गोष्टी व्यक्त करताना सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. आय लिव्ह फॉर दिल्ली टुमारो. मी उद्या दिल्लीसाठी निघणार आहे. म्हणजेच हे सुद्धा आपण बोलतोय त्यावेळेला काय आहे, ते सत्य आहे. अशा वेळी सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. एक्सक्लेमेटरी. The fourth use of simple present tense is exclamatory sentences by using here and there. उद्गारवाचक वाक्यामध्ये जेव्हा here आणि there आपण वापरतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स, फॉर एक्झाम्पल, देअर गोज द बस, हिअर कम्स द चीफ मिनिस्टर, हिअर दे कम, हिअर कम्स द ट्रेन. In this sentence, we use here and there, and so there is simple present tense. The sentence which shows condition and begins with if. ज्यावेळेस ज्या वाक्याची सुरुवात if ने होते आणि ते कंडिशनल क्लॉज असतो, तर त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सुद्धा म्हणजेच इफच्या वाक्यामध्ये आपण नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. जर तू चांगला अभ्यास केलास, जर तू अभ्यास केलास तर तुला चांगले मार्क्स मिळणार आहेत. इफ यू ईट टू मच यू विल बी फॅट. जर तू खूप जेवण केलंस किंवा खूप खाल्लंस तर तुला नक्कीच कसा होशील, फॅट होशील. तर अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कोणकोणत्या प्रकारात करतो, म्हणजेच कधी कधी केला जातो की ज्या वेळेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपण हिअर आणि देअर वापरतो. त्याचबरोबर बोलण्याच्या वेळी ज्या वेळेस ती क्रिया सत्य असेल किंवा घटना सत्य असेल, ज्यावेळेस युनिव्हर्सल ट्रूथ आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल, युनिव्हर्सल ट्रूथ विषयी बोलायचं असेल, त्यावेळेस सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. त्याचबरोबर सतत, नेहमी, नियमित घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केला जातो. आणि इफ ने सुरू होणाऱ्या कंडिशनल क्लॉज मध्ये सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे 5 उपयोग पाहिलेले आहेत या व्हिडिओजमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.